नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय अडागळे. मी महाराष्ट्र पुण्यामधून आज एक व्हिडिओ बनवत आहे. एका कंपनीचं नाव आहे जोवेल लाईफ प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचं थोडेसे डिटेल मी सांगणार आहे. कंपनीचा प्लान आपण मराठीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि कोणी जर मराठी मध्ये जर कोणी हा प्लान बघत असेल तर तुम्ही जर प्लान समजला तर ठीक आहे, नाही समजला तरीही तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्हाला अजून मी डिटेल पूर्ण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि आज कोणी जरी या व्हिडिओमध्ये जरी नवीन असेल तर प्लीज जो पण हा व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जरूर करा या चॅनलला. कारण तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओज बनवतो मी, जे तुम्हाला डायरेक्टली तुमच्याजवळ पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओमधून बरेच काही शिकण्याचा पण प्रयत्न कराल. राईट. तर मी कंपनीची थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो आणि कंपनीचा प्लॅन करतो. तुम्हाला मी सांगितलेली माझी इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. कंपनीचं नाव या ठिकाणी आहे जोवेल लाईफ प्रायव्हेट लिमिटेड, जे आज आपण तुम्ही या ठिकाणी बघत आहात. जोवेल लाईफ प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचं काय आहे, नाव आहे. कंपनीची लॉन्चिंग जी आहे तर तुम्हाला दिसते लॉन्चिंग डेट. कंपनीची लॉन्चिंग झालेली आहे 21 जानेवारी 2021ला. बरोबर, 21 जानेवारी 2021ला कंपनीची लॉन्चिंग झालेली आहे. कंपनीचे CMD सर आहेत मिस्टर श्री संजय राजपुरोहितजी. हे डायरेक्टली बिलॉंग करतात उदयपूर राजस्थानवरून, बियावर राजस्थान. आपल्या कंपनीचं हेड ऑफिस पण बियावरला आहे आणि त्याच्याबरोबर कंपनीचा प्लांट पण बियावरलाच लागला आहे. राईट. एक्सपिरियन्स जर विचार केला तर कंपनीचे जे CMD सर आहेत त्यांना एक्सपिरियन्स 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे त्यांना डायरेक्टली. प्रोडक्टची गोष्ट केली तर या ठिकाणी जोवेल लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एका वर्षामध्ये आज टोटल 52 प्रोडक्ट्स कंपनीकडे अवेलेबल आहेत. राईट. आणि हे पुन्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुरिअरच्या माध्यमामधून तुमच्याजवळ हे सगळे प्रोडक्ट्स येतील. त्याच्यानंतर आपल्याकडे मार्केटचे पण ऑल ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत, जे आपल्या जे मेगा मार्ट एक कंपनीचे कन्सेप्ट आहे मेगा मार्ट आपल्या एरियामध्ये बनल्यानंतर त्याच्यामध्ये A to Z म्हणजे A to Z, जसे आपण दुकानावरती एक लोकल दुकानावर जाऊन जे मार्केटचे प्रोडक्ट घेतो ते सर्व प्रोडक्ट मार्केटचे असतील, अशा प्रकारचा आपलं एक मेगा मार्ट आहे. त्या मेगा मार्टमधून आपण रेग्युलरली महिन्याचे आपण या ठिकाणी रिपर्चेस करून सामान आपलं खरेदी करून आपण आपल्या कंपनीचं रिपर्चेस करू शकतो. त्याच्यामधून आपल्याला बिझनेस सर्व्हिस मिळतात आणि आपली खूप सारी बचत पण होते. आणि त्याच्याबरोबर जे आपल्या जॉईनिंगच्या लीडरना त्यांना आपल्या जो ब्रँड आहे तो ब्रँड बदलण्याची पण काही गरज नाही आहे. तुम्ही जर ज्या लहानपणापासून जे प्रोडक्ट वापरत असाल ते प्रोडक्ट वापरून तुम्ही या ठिकाणी बिझनेस करू शकता मेगा मार्टपासून. राईट. ही कन्सेप्ट पण आहे आपली मेगा मार्टची. या मेगा मार्ट कन्सेप्टला पण तुम्हाला जर तुमच्या एरियामध्ये मेगा मार्ट टाकायचा असेल तर कंपनीला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, त्याचे तुम्हाला अजून डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. त्याच्याबरोबर मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कंपनीचं प्रोडक्ट जे आहेत ऑल इंडियामध्ये कंपनीचे प्रोडक्ट कुरिअरच्या माध्यमामधून तुमच्याकडे पोहोचले जातील. याची काही सगळी गॅरंटी कंपनी घेते, त्याचे काही इश्यू नाही आहे. ठीक आहे. कंपनीचा जो प्लान आहे तो 2 लेग प्लान आहे. 2 लेग इंटरनॅशनल 2 लेग बायनरी प्लस जनरेशन प्लान आहे कंपनीचा. राईट. बायनरी प्लस जनरेशन म्हणजे 2च लेग आहे. याच्यामध्ये काही मल्टी लेग नाही आहे की 4, 5, 6 लेगचा प्लान नाही आहे. फक्त 2 लेगचा प्लान आहे जोवेल लाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा. राईट. इन्कमची गोष्ट केली तर या ठिकाणी जे इन्कम आहे टोटल आपल्याला 8 प्रकारचं इन्कम मिळतं. जे आपल्याला माहिती आहे रिटेल बेनिफिट जो असतो तो रिटेल बेनिफिट मी या ठिकाणी सांगतो की जवळजवळ आपल्याला 0 पासून ते 31% तुम्हाला या ठिकाणी रिटेल बेनिफिटचा बेनिफिट मिळतो. 31% तुम्हाला या ठिकाणी रिटेलचा बेनिफिट तुम्हाला मिळतो. आणि ते पण सगळ्यात प्रकारचं कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत आपल्या कंपनीचे जोवेल लाईफ कंपनीचे प्रोडक्ट आहेत ते MRP एवढा कमी आहे. त्याचा MRPचा जर तुम्ही विचार केला तर मार्केटचे जे प्रोडक्ट आहेत त्याचा MRP आणि आपला MRP जवळजवळ सेम असतो. आणि त्याच्याबरोबर आपल्यावरून DP अमाऊंटवर आपल्याला प्रोडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही विचार करा की MRPपेक्षा जर प्रोडक्ट आपले कमी असेल तर DP अमाऊंटवर आपल्याला किती स्वस्त प्रोडक्ट मिळतील. त्याच्यामुळे हा प्रोडक्ट तुम्ही ह्या कंपनीचा प्लॅन एकदा जरूर बघा. त्याच्यानंतर कंपनीचं जो इन्कम आहे ते ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस जे 20% तुम्हाला इन्कम देतं. त्यानंतर स्टार प्रोग्रेसिव्ह बोनस 20% तुम्हाला इन्कम मिळतं. टीम सेल्फ रिपर्चेस इन्कम कंपनी टर्नओव्हरवरून तुम्हाला 5% अमाऊंट मिळते. टीम रिपर्चेस इन्कम कंपनी टर्नओव्हरवरून तुम्हाला 7% इन्कम मिळते. ट्रॅव्हल फंड कंपनी टर्नओव्हरवरून तुम्हाला 5% मिळते. त्याच्यानंतर कार फंड कंपनी टर्नओव्हरवरून तुम्हाला 3% इन्कम मिळते. हाऊस फंड आहे कंपनी टर्नओव्हरवरून तुम्हाला 2% मिळते. आता आपण हे जे इन्कम तुम्हाला मी सांगितलेलं आहे 7 प्रकारचं इन्कम, हे 7 प्रकारचं इन्कम जे आहे 1 बाय 1 तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. आणि जर कोणाला जर समजलं नसेल तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मी अजून क्लिअर समजवण्याचा प्रयत्न करतो. कारण व्हिडिओ जास्त लांब होण्याच्या पेक्षा आपण थोडा व्हिडिओ बनवून आपण काय करू याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये व्हिडिओ प्लान तुम्हाला समजण्याचा प्रयत्न मी करतो तुम्हाला. राईट. तर नंबर 1 जो कंपनीचा जो प्लान आहे इन्कम आहे त्याचं नाव आहे ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस. ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस. बरोबर आहे.
बोनस जे तुम्हाला या ठिकाणी 20% इन्कम या ठिकाणी कंपनी डिस्ट्रीब्यूट करते तुमच्या बिझनेस व्हॅल्यूवरती. आता ही इन्कम जी आहे ती तुम्हाला सांगतो, ही इन्कम ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस ही तुमच्या लेवल इन्कमवरती मिळते. तुमच्या लेवल म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही समजून घ्या, तुम्ही या ठिकाणी तुमची आय डी लावली, राईट. तुमची आय डी लावल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी 2 लेगचा प्लॅन म्हणजे 2 लेग, लेफ्ट एक लागा असतो, एक राईटला असतो, राईट. हे लेफ्ट आणि हे राईट. ही लेफ्ट आणि राईटचं तुमचं इन्कम हे असणार, तुम्ही तुमच्या आय डीवरून तुम्ही काय लेफ्टला लावा किंवा राईटला लावा. तुम्ही जेवढ्या लोकांना लावणार म्हणजे समजा तुम्ही हा एक लेफ्टला लावला, राईटला लावला, परत तुम्ही एक लेफ्टला लावला, परत तुम्ही एक राईटला लावला, परत एक लेफ्टला लावला, परत एक तुम्ही राईटला लावला, म्हणजे तुमची 1 2 3 4 5 6 व्यक्ती तुम्ही जॉईन केले तुमच्या आय डीवरून, राईट. म्हणजे 6 व्यक्ती जे आहेत हे तुमच्या लेवल 1ला तुमच्या येणार. म्हणजे लेवल 1 जे असते त्या लेवल 1ला तुमच्या ह्या 6 पर्सन तुम्ही जॉईन केल्यामुळे येणार, बरोबर आहे. लीडर 6 व्यक्ती तुम्ही जॉईन केले म्हणजे तुम्ही तुमच्या लेवल फर्स्टला, या ठिकाणी मी तुम्हाला म्हणतो लेवल फर्स्टला तुम्ही 6 व्यक्ती जॉईन केले, बरोबर आहे. तुम्ही जे काही व्यक्ती जॉईन करणार त्या प्रत्येक व्यक्तीपासून तुम्हाला 10 लेवलपर्यंतचं ह्या ठिकाणी इन्कम मिळते, बरोबर आहे. 10 इन्कम म्हणजे 10 लेवलला इन्कम मिळते. तर हे लेवल 1 आहे का नाही. लेवल इथं तुम्हाला दिलेलं आहे 1 लेवल. तुम्ही पर्सन असेल तर पर्सन समजा येते, राईट. आता तुमचं या ठिकाणी सांगतो की तुम्ही 6 व्यक्तीला जॉईन केले तुमच्या लेवल फर्स्टमध्ये. तुम्ही जेवढ्या काही व्यक्तींना जॉईन करणार त्या प्रत्येक व्यक्तीच्या बिझनेस व्हॅल्यूवरचं तुम्हाला 8% इन्कम या ठिकाणी मिळतं लेवल 1ला, राईट. लेवल 1मध्ये जे आहे तुम्ही जेवढे काही व्यक्ती जॉईन करणार, 6 करणार, तुम्ही अनलिमिटेड करू शकता, कितीही पण तुम्ही करू शकता. लेवल 1 आहे ही, राईट. त्यांच्या बिझनेस व्हॅल्यूवर तुम्हाला 8% इन्कम मिळतं. अशा प्रकारे तुमचा लेवल 2 म्हणजे काय येतं या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. लेवल 2 म्हणजे तुम्ही 1 2 3 4 5 6 तुम्ही तुमच्या आय डीनं जॉईन केले. आता उदाहरणार्थ हा व्यक्ती असेल, ह्या व्यक्तीनं याच्या आय डीमध्ये समजा इथे घेतो मी, हा व्यक्ती असेल याच्या आय डीवरून एका व्यक्तीला जॉईन केलं, त्याने टाकलं लेफ्ट साईडला, तो इथं आला व्यक्ती, राईट. हा व्यक्ती तुमचा लेवल 2मध्ये येणार, बरोबर आहे. त्यानंतर या व्यक्तीने इथं टाकलं तर ह्याच्या आय डीपासून जे काय लोक जॉईन होतील, राईट, ते व्यक्ती तुमच्या लेवल 2मध्ये येणार. आता हा व्यक्तीने समजा ह्या व्यक्तीनं पण हा तुमचा लेवल फर्स्टमध्ये व्यक्ती आहे, बरोबर आहे का नाही. आता हा लेवल सेकंडमध्ये आहे. आता हा व्यक्ती जे आहे या व्यक्तीने पण त्यांनी त्याचा लेफ्ट साईड आय डी लावला तर त्याचा तुमचा आत इथं येईल, हा पण तुमचा लेवल 2मध्ये असणार आहे, राईट. आणि हा व्यक्ती पण इथं लावला तरी हा पण व्यक्ती तुमच्या लेवल 2चा असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या आय डीवरून ज्या लोकांनी जॉईन केलं ते सगळे लोक तुमच्या लेवलमध्ये 1मध्ये येणार. आणि तुमच्या लेवल 1मध्ये जे काय पर्सन असतील त्यांनी त्यांच्या आय डीवरून जॉईन केलं तर ते लोक लेवल 2मध्ये येणार, राईट. लेवल 2मध्ये जेवढे काय पर्सन असतील त्या पर्सनच्या 4% तुम्हाला या ठिकाणी इन्कम कंपनी डिस्ट्रीब्यूट करते. अशा प्रकारे लेवल 3 म्हणजे लेवल 2च्या व्यक्तीनं, आता हे लेवल 2 जे आहेत तर ह्या जे काही लेवल 2चे व्यक्ती असतील त्यांनी त्यांच्या आय डीवरून ज्या व्यक्तींना जॉईन केलं ते तुमच्या लेवल 3मध्ये येणार, राईट. हे लेवल 3 म्हणजे काय, तुमच्या लेवल 3मध्ये जेवढे काय लोक असतील, जेवढे काय पर्सन असतील त्यांच्या बिझनेस व्हॅल्यूचं तुम्हाला या ठिकाणी 3% इन्कम मिळतं. अशा प्रकारचे लेवल 3 जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या आय डीवरून ज्या व्यक्तींना जॉईन केलं ते तुमच्या लेवल 4मध्ये येणार आणि त्याच्यापासून तुम्हाला 2% इन्कम येतं. अशा प्रकारे तुमचा लेवल 4वाले त्यांच्या आय डीवरून जे काही लोकांना जॉईन करते ते तुमच्या लेवल 5मध्ये येणार, त्याच्यापासून तुम्हाला 1% इन्कम येतं. अशा प्रकारे लेवल 6, लेवल 7, लेवल 8 हे 3 जे लेवल असतील त्या लेवलमधून तुम्हाला त्यांच्या बिझनेस व्हॅल्यूच्या 0.50% तुम्हाला इन्कम येतं. आणि लेवल 9 आणि लेवल 10 या 2 लेवलला तुम्हाला 0.25% तुम्हाला या ठिकाणी इन्कम मिळतं. हे इन्कम अनलिमिटेड मिळतं, याला काही लिमिट नाही आहे. म्हणजे जेवढं काही इन्कम असेल, 1 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, किती जेवढं काय असेल तेवढं तुम्हाला या ठिकाणी इन्कम मिळतं. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की एवढे किती कमी होतील, तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की फक्त 5 लोकांचं जरी आपण घेतलं म्हणजे तुम्ही लोकांना 5 जॉईन केलं, राईट. आता हा तुमचा लेवल तुम्ही आहात इथं, ह्या लोकांना 5मध्ये जॉईन केलं लेवल 1मध्ये. हे 5 व्यक्ती जे असतील ह्या लेवल 2मध्ये हे 5 लोकांना जॉईन केलं तर इथं तुमचे 25 येतील लेवल 2मध्ये. हे 25 लोक असतील, या 25 लोकांनी जर तुम्हाला या ठिकाणी 5 व्यक्तींनी पर्सनने जॉईन केलं तर 25 त्रिक 75, 25 चौक 625 म्हणजे 25 गुणिले 5, राईट. 25 5चा 1 मिनिट 125 लोक तुम्हाला या ठिकाणी जॉईन होतील लेवल 3मध्ये, राईट. 125 लोक तुमचे जॉईन झाले ते 125 गुणिले 5 जर केलं तर जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी 625 लोक तुमच्या ठिकाणी जॉईन होतात लेवल 4मध्ये, राईट. आता 625 जर विचार केला तर तुमचं असं जवळ 10 लेखपर्यंत लेवल 10पर्यंत तुम्हाला या ठिकाणी 1,22,00,000 लोकांची टीम होते.
आता विचार करा, तुमची 1,22,00,000 लोकांनी जर एक बिझनेस व्हॅल्यूचा जरी प्रोडक्ट परचेस केलं तरी तुमच्याकडे करोडो रुपयाची इन्कम तुम्हाला फक्त याच इन्कम ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस या इन्कममधून तुम्हाला मिळते. एवढा जबरदस्त आपल्या कंपनीचा प्लॅन आहे, राईट. आता ह्या इन्कम तुम्हाला आता सगळं समजलं असेल. याच्यामध्ये एक कंडिशन आहे. ही कंडिशन अशी आहे की ह्या तुमची एक लेफ्ट आणि एक राईट साईड असणार आहे, बरोबर आहे. लेफ्ट साईड आणि राईट साईड असणार. कुठल्याही साईडनं, या साईडनं किंवा या साईडनं मिनिमम तुम्हाला 5,000 रुपयापेक्षा जर जास्त इन्कम तुम्हाला जर घ्यायचा असेल तर दुसऱ्या साईडला कमीत कमी 10,000 बिझनेस व्हॅल्यू आला पाहिजे, राईट. BV या ठिकाणी ए साईडला आला पाहिजे. किंवा तुम्हाला तुमच्या ह्या साईडला जर 5,000चं इन्कम जनरेट होत असेल तर या साईडला 10,000चा बिझनेस व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे काही एवढं कंडिशन काही चांगलं आहे, कारण तुमचा 5,000च्या पुढे जर इन्कम येत असेल तर दोन्ही साईडला तुम्हाला एवढं इन्कम येईल, बिझनेस व्हॅल्यू तुम्हाला ते म्हणजे मॅनेजमेंट करण्याची पण गरज पडणार नाही तुम्हाला, राईट. याचं काय एवढं, फक्त हा एवढी कंडिशन आहे. ही कंडिशन एवढी काही मोठी नाही आहे, पण तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे, राईट. आता हा कंपनीचं इन्कम तुम्हाला मी सांगितलेलं आहे ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस अशा प्रकारचं इन्कम मिळतं. याच्यामध्ये काही तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला अजून मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, राईट. दुसरा इन्कम आहे दोस्तो या ठिकाणी आपलं स्टार प्रोग्रेसिव्ह इन्कम. स्टार प्रोग्रेसिव्ह इन्कम या ठिकाणी मी लिहितो स्टार प्रोग्रेसिव्ह बोनस. हे मिळतं तुम्हाला 20%. आता हे तुम्हाला इन्कम 2 नंबरचं आहे, ते कसं मिळतं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. स्टार प्रोग्रेसिव्ह जो बोनस आहे तो आपल्याला 20% मिळतं आपल्या बिझनेस व्हॅल्यूचा. आणि तो 20% बिझनेस व्हॅल्यूचा किती मिळतो ते लक्षात घ्या. कसा मिळतो ते बघा. आता तुमची ही ID लावलेली आहे लेफ्टला आणि राईटला. तुम्ही मी मग असे सांगितल्याप्रमाणे ती लेफ्टला आणि राईटला तुम्ही ID लावलेली आहे. ही लेफ्टला राईटला त्याच बिझनेस व्हॅल्यूचं या ठिकाणी इन्कम कंपनी तुम्हाला देते, बरोबर आहे. आता आपली कंपनी काय करते याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की जे लेवल या ठिकाणी जनरेट होतं, तुमच्या प्रत्येक लेवलला तुमचं प्रत्येक बिझनेस व्हॅल्यू तुम्हाला पर्सेंटेजवर इन्कम मिळतं, मॅचिंग इन्कम. याला मॅचिंग इन्कम आपण मिळू शकतो. म्हणजे तुमच्या या ठिकाणी 500 बिझनेस व्हॅल्यूची जर मॅचिंग झाली तर तुम्ही कंपनीचे स्टार मेंबर बनता. आणि स्टार मेंबर बनल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंपनीच्या मध्ये तुमच्या मॅचिंगच्या 10% तुम्हाला इन्कम मिळतं. म्हणजे जी काय मॅचिंग झाली असेल त्याच्यात तुम्हाला 10% इन्कम या ठिकाणी मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर 1,000ची जर तुमची एक लेफ्टला 1000 बिझनेस व्हॅल्यू झाला आणि एक राईटला जर बिझनेस व्हॅल्यू झाल्या 1,000ची मॅचिंग झाली तर तुम्ही डिवाइन स्टार बनता, कंपनीचे डिवाइन स्टार बनता आणि तुम्हाला या ठिकाणी 12%चं मॅचिंग इन्कम मिळायला सुरुवात होते, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो असं की 2,500 बिझनेस व्हॅल्यूच्या मॅचिंगवरती तुम्ही या ठिकाणी कंपनीचे ब्रॉन्झ स्टार बनता. ब्रॉन्झ स्टार झाल्यावरती तुम्हाला 14%चं इन्कम मॅचिंग इन्कम तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर तुमचं जेव्हा 5,000ची मॅचिंग होईल, तुमची 5,000ची BVची मॅचिंग होईल, तेव्हा कंपनी तुम्ही सिल्वर स्टार होणार, सिल्वर स्टार. आणि तुम्हाला या ठिकाणी 15%चे इन्कम तुम्हाला मिळायला सुरुवात होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं 10,000 बिझनेस व्हॅल्यूची मॅचिंग झाली तर तुम्ही प्लॅटिनम स्टार तुम्ही बनता आणि तुम्हाला 15%चं इन्कम या ठिकाणी मिळायला सुरुवात होते. त्याच्यानंतर तुमचं 20,000ची जे मॅचिंग झाली, लेफ्टला 20,000 बिझनेस व्हॅल्यू आणि राईटला 20,000 बिझनेस व्हॅल्यूची मॅचिंग झाली तर तुम्ही गोल्ड स्टार बनता आणि तुम्हाला या ठिकाणी 17%चं इन्कम मिळतं, 17%चं इन्कम मिळतं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हीच इन्कम तुम्हाला मिळाला. तुम्ही एखादं रँक अचीव केली म्हणजे तुम्ही गोल्ड स्टार अचीव केलं, तुम्हाला गोल्ड स्टारचंच इन्कम तुम्हाला मिळायला सुरुवात होते. तुमचं मॅचिंग 2,500 होऊ, नंतर 5,000 होऊ, नंतर 1,000 होऊ, नंतर 500 बिझनेसची मॅचिंग होऊ. तुम्ही जी काय रँक अचीव केली त्याच रँकचं तुम्हाला पर्सेंटेजचं इन्कम तुम्हाला याच्यानंतर मिळायला सुरुवात होते एकदा रँक अचीव केल्यानंतर, राईट. अशा प्रकारचं जे आहे आपल्याला तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो. आता 1,00,000 आता 50,000 बिझनेस व्हॅल्यूच्या वरती 50,000 BVच्या मॅचिंगवरती तुम्ही कंपनीचे टॉप स्टार बनता आणि तुम्हाला 17%चं इन्कम मिळतं. ह्याच्याबरोबर 1,25,000 बिझनेस व्हॅल्यूची तुमची मॅचिंग झाली दोन्ही साईडला, लेफ्टला आणि राईटला, तर तुम्ही या ठिकाणी कंपनीचे जे आहे एमराल्ड स्टार बनता आणि तुम्हाला या ठिकाणी 18%चं इन्कम मिळतं. त्याच्यानंतर अजून एक इन्कम तुम्हाला मिळायला सुरुवात होती, त्याचं नाव आहे या ठिकाणी ट्रॅव्हल फंड. आपण ते नंतर घेऊया ट्रॅव्हल म्हणून कसं मिळतं ती, बरोबर आहे. तेवढं फक्त समजवण्याचा प्रयत्न करून घ्या, राईट. अशा प्रकारचं आपलं आहे. म्हणजे तुम्हाला अजून या ठिकाणी 17% 18% इन्कम मिळतं. तुम्ही त्या ठिकाणी जर बघितलं तर 3,25,000 2,10,000चं तुम्ही सफायर बनता, त्यात 3,00,000 रुबी स्टार बनता. तुम्ही या ठिकाणी 18%चं इन्कम मिळतं. त्यानंतर 3,10,000 बिझनेस व्हॅल्यूची मॅचिंग झाली तर तुम्ही या ठिकाणी सफायर स्टार बनता, राईट. तुम्हाला 18%चं इन्कम मिळतं. असं करत करत तुम्ही 5.5 लाख बिझनेस व्हॅल्यूच्या म्हणजे 5.5 लाख बिझनेस व्हॅल्यूची तुमची मॅचिंग झाली दोन्ही साईडला, बरोबर. तर
या ठिकाणी तुम्ही डायमंड स्टार बनता. डायमंड स्टार बनले की तुम्ही या ठिकाणी जे आहे ती तुम्ही 18% तुम्हाला इन्कम या ठिकाणी मिळतं. बरोबर. त्याच्यानंतर 19% इन्कम तुम्हाला या ठिकाणी मिळतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक इन्कम मिळतं, जे हे तुम्हाला ट्रॅव्हल फंड सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कार फंडचं पण इन्कम मिळायला सुरुवात होते, जे कंपनीच्या टर्नओव्हरवरून इन्कम मिळतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट रँक आहे ती आहे आपली ब्ल्यू डायमंड जी आहे. ब्ल्यू डायमंड पण तुम्हाला 7,25,000 बिझनेस व्हॅल्यूच्या वरती ब्ल्यू डायमंड इन्कम मिळते. आणि त्याच्यानंतर 10,25,000 BV. बरोबर आहे. 10,25,000 बिझनेस व्हॅल्यूच्या जर मॅचिंग लेफ्टला आणि 10,25,000 बिझनेस व्हॅल्यू झालं, तुम्ही या ठिकाणी कंपनीचे हायेस्ट रँक क्राऊन रँक तुम्ही अचीव करणार. आणि क्राऊन रँक अचीव केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी 20% इन्कम मिळतं. याच्यानंतर अजून एक इन्कम मिळायला सुरुवात होतं, त्याचं नाव आहे या ठिकाणी हाऊस फंड. राईट. हाऊस फंड. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला मॅचिंग इन्कम मिळते. जी काय तुमची मॅचिंग होईल ते मॅचिंगचं तुम्हाला या ठिकाणी इन्कम मिळतं. परंतु कधी काय होतं की तुमचं एका साईडला तुमचा 20,000 बिझनेस व्हॅल्यू येतो आणि एका साईडला फक्त 5,000 बिझनेस व्हॅल्यू येतो. मग काय करता येईल, तर मग कंपनी या ठिकाणी काय करते, 5,000ची मॅचिंग करते. त्याच्यानंतर इकडे साईडला 20,000, याच्यातून 5 गेले तर मग किती राहणार, 15,000. ते 15,000 बिझनेस व्हॅल्यू जशाच्या तसे तुमचे नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होणार. बरोबर. म्हणजे कॅरी फॉरवर्ड पण ऑप्शन आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचा या ठिकाणी इन्कम मिळत नाही बिझनेस व्हॅल्यूचं, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी इन्कम मिळत राहतं. बरोबर आहे का. एवढं सोपं आपल्या कंपनीचा हा नेक्स्ट इन्कम आहे. याचं नाव आहे स्टार प्रोग्रेसिव्ह बोनस. बरोबर आहे. आता तुम्हाला ती नेक्स्ट इन्कम सांगतो, जे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या माहितीप्रमाणे, की जे आज कुठल्या कंपनीमध्ये तुम्हाला नाही मिळणार हे इन्कम. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. तिसरं जे इन्कम आहे तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी सेल्फ रिपर्चेस इन्कम. रिपर्चेस इन्कम. ही इन्कम तुम्हाला कंपनीच्या टर्नओव्हरवरून तुम्हाला 5% मिळतं. CTO कंपनी टर्नओव्हरचे 5% तुम्हाला मिळतं. बरोबर आहे. सेल्फ रिपर्चेस इन्कम. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल तर. आता ही इन्कम कसं मिळतं, जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या आयडीवर, उदाहरणार्थ हा माझा ID आहे, माझ्या आयडीवरती मी 500 बिझनेस व्हॅल्यूचं रिपर्चेस केलं. बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय होतं की मला एक सेल्फ रिपर्चेस पॉईंट मिळतो. 1 पॉईंट मिळणार. राईट. आता हा माझा आयडिया आहे. मी काय केलं, 500च्या ऐवजी मला घरामध्ये माझी मोठी फॅमिली आहे, मी 2500 बिझनेस व्हॅल्यू शॉपमध्ये प्रोडक्ट परचेस केले कंपनीकडून. तर 2,500 बिझनेस व्हॅल्यू केले म्हणजे मला किती पॉईंट मिळणार, 500 बिझनेस व्हॅल्यूचा 1 पॉईंट मिळतो ना. बरोबर आहे का नाही. 500 बिझनेस व्हॅल्यूचा 1 पॉईंट मिळतो. तर 2,500 बिझनेस व्हॅल्यूचे मला किती पॉईंट मिळणार, या ठिकाणी 5 पॉईंट मिळणार. म्हणजे मला या ठिकाणी सेल्फ रिपर्चेस पॉईंटचे 5 पॉईंट मिळणार मला. बरोबर आहे. आता ही 5 पॉईंट जर मला मिळाले तर कंपनी काय करते, लक्षात घ्या, कंपनी या महिन्यात त्या महिन्यातला त्याचा टर्नओव्हर काढते. कंपनी टर्नओव्हर काढते. बरोबर आहे. कंपनी टर्नओव्हर लक्षात घ्या 1 करोडचा आहे. तुम्हाला एक गोष्ट समजून सांगण्यासाठी मी सांगतो, मी कंपनीचा टर्नओव्हर इथे 100 झालेला आहे, गृहीत धरा फक्त. ठीक आहे. 100 टर्नओव्हर झालेलं आहे. मग काय करते कंपनी, या अमाऊंटला डिवाइड करते नंबर ऑफ पॉईंट. म्हणजे मला 5 पॉईंट मिळाले तर अजून कोणाला पॉईंट मिळाला असेल, टोटल कंपनीमध्ये किती पॉईंट मिळाले ते जेवढे पॉईंटला कॅल्क्युलेशन करते डिवायडेड बाय. उदाहरणार्थ कंपनीचा आपण या ठिकाणी गृहीत धरू की टोटल 10 पॉईंट मिळालेत. टोटल कंपनीमध्ये 10 पॉईंट बनले, जसे मला 5 असं इतर कोणाला पण. ठीक आहे. तर आता हे याचं डिवाइड केल्यानंतर इथं एका पॉईंटची व्हॅल्यू 10 येणार. बरोबर आहे. हे बघा हे कट करायला 10 असणार आहे. तर मग मला 5 पॉईंट आहेत. तर मग हे 5 पॉईंट गुणिले 10 म्हणजे किती होणार टोटल इन्कम मला, सेल्फ रिपर्चेस इन्कम 50. असं उदाहरण घ्या. उदाहरणार्थ ते 1 करोड अमाऊंट घ्या. बरोबर आहे. 1 करोड अमाऊंट इथलं घेतली, ते 1 करोडच्या ऐवजी कंपनी तुम्हाला म्हणजे 5% अमाऊंटमध्ये किती 5 लाख इथं बाहेर काढणार. बरोबर आहे. 1 शतक, 1000, 10,000, लक्ष, 5 लाख. आणि इथं गृहीत धरा की इथं मला 100 पॉईंट मिळालेले आहेत. आता 100 पॉईंट तुम्ही इथं डिवाईड केले तर हा 1 पॉईंट आणि हे 100चे 2 लास्ट 2 0 केले, हे 2 कट केले, किंवा मला अजून 1,000 पॉईंट आले, ते हा जर कट केला तरी तुमचे किती राहतील, मग इथं 500 राहतील. बरोबर आहे. म्हणजे 500 म्हणजे मला किती पॉईंट होते, 5 पॉईंट गुणिले 500 म्हणजे जो काय कंपनीचा पॉईंट येईल. बरोबर आहे. जो काय कंपनीचा पॉईंट येईल त्या पॉईंट गुणिले मला मी किती रिपर्चेस केलं तेवढं तुम्हाला इन्कम या ठिकाणी येतं. हे कंपनीच्या टर्नओव्हरमुळे येते. याला म्हणतात सेल्फ रिपर्चेस इन्कम. व्हेरी इझी, संपलं. आता नेक्स्ट इन्कम आहे आपलं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. चौथं जे इन्कम आहे आपलं या ठिकाणी टीम रिपर्चेस इन्कम. बरोबर आहे. टीम रिपर्चेस इन्कम. आता टीम रिपर्चेस इन्कम पण काय होतं, कंपनीच्या टर्नओव्हरमधून 60% अमाऊंट आहे, ती कंपनीच्या टर्नओव्हरमधून 7% अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी मिळते. बरोबर आहे. आता तुमच्या
डाऊनलाईनने सेल्फ रिपर्चेशन केलं, म्हणजे तुमच्या त्यांच्या आय डीवरती रिपर्चेस केलं, तर तुम्हाला जे ह्याचं मॅचिंग इन्कम, लेवल इन्कम हे सगळं तुम्हाला मिळतंच. कार फंड, ट्रॅव्हल फंड, हाऊस फंड. याच्याबरोबर तुम्हाला अजून एक कंपनी इन्कम देते, याचं नाव आहे टीम रिपर्चेस इन्कम. म्हणजे तुमच्या टीमनं रिपर्चेस पण केलं आहे त्या बिझनेस व्हॅल्यूचं. तुम्हाला बाकीचं मी तुम्हाला 2 इन्कम सांगितलं होतं, ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस, स्टार प्रोग्रेसिव्ह बोनस, त्याचं ते तर मिळतं. वरून तुम्हाला तुमच्या टीमनं रिपर्चेस केल्यामुळे तुम्हाला एक रिपर्चेस इन्कम पण तुम्हाला देते अजून कंपनीच्या टर्नओव्हरवरून 7%. ते कसं मिळतं बघा. आता उदाहरणार्थ तुम्ही इथे आहात, तुमची एक लेफ्ट साईडची टीम आहे, राईट साईडची टीम आहे. आता हे व्यक्तीनं काय केलं, आता 500 बिझनेस व्हॅल्यूचं रिपर्चेस केलं, 500 बिझनेस व्हॅल्यूचं रिपर्चेस केलं, बरोबर आहे. 500 बिझनेस रिपर्चेस केलं, मग तुम्हाला या ठिकाणी काय होतं, कंपनीचं एक टीम रिपर्चेस पॉईंट देते. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी तुमच्या लेफ्ट साईडला 500 बिझनेस व्हॅल्यू आला आणि 5000 बिझनेस व्हॅल्यू, राईट साईडला 5000 बिझनेस व्हॅल्यू आला रिपर्चेसचा. तर या ठिकाणी तुम्हाला काय होणार, मग 10 पॉईंट मिळणार कंपनीच्या टीम रिपर्चेस पॉईंट. तुम्हाला किती मिळणार, 10 मिळणार, बरोबर आहे. कारण 500चा 1 पॉईंट म्हणजे 5000चे 10 पॉईंट होणार. तुम्हाला लक्षात आलं असेल आता, बरोबर आहे का नाही. हे रिपर्चेसवरती मिळणार. आता ही इन्कम कंपनी कशी डिस्ट्रीब्यूट करते तुम्हाला मी सांगतो. आता कंपनीचा टर्नओव्हर आपण इथं मगाशी काढला होता 5 लाख. उदाहरणार्थ कंपनीचा टर्नओव्हर 1 करोड काढला होता, समजा 1 करोड काढला होता, बरोबर आहे. इथं पण कंपनीचा टर्नओव्हर 1 करोड असेल, तर 1 करोड समजा इथं आपण काढला, इथं दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. ह्याच्यातून कंपनी किती अमाऊंट काढते, 7%. म्हणजे किती अमाऊंट काढणार, 7 लाख. 1 दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. याला डिवायडेड काय करणार, की नंबर ऑफ पॉईंट. जसे आता उदाहरणार्थ तुम्ही असाल, मी असेल, मला 1 पॉईंट मिळाला कारण मी 500ची मॅचिंग झाली माझ्या साईडला, लेफ्टला राईटला. किंवा तुम्ही असाल, तुमच्या 5,000 लेफ्टला राईटला मॅचिंग झाली, तुम्हाला 10 पॉईंट मिळाले. म्हणजे 10 मला 10चा माझा 11 पॉईंट झाले. असे टोटल नंबर ऑफ पॉईंट कंपनीमधून किती मिळाले ते ह्या 7 लाखाला डिवाईड करणार. उदाहरणार्थ आपण करूया की ह्या ठिकाणी आपण गृहीत धरू की 2000 पॉईंट आले, बरोबर आहे टोटल. तर ह्याला कंपनी डिवाईडमधले कॅल्क्युलेशन करणार, हे कटलं. हे आपल्या कंपनी करण्याचे हिस्सा कंपनी बरोबर काढते. तर राहिले कितीही, इथं अजून 2 आहेत अमाऊंट, हे 2 केलं, 6 म्हणजे जवळजवळ तुमचा 350 रुपये तुमचा 1 पॉईंट येतो, बरोबर आहे का. 1 पॉईंटची व्हॅल्यू 1 पॉईंट किती आला, 350. आता उदाहरणार्थ आता ही मी असेल तर मी 1 पॉईंटचं मला एक लेफ्टला राईट साईडला मॅचिंग झाली रिपर्चेसची, म्हणून मला 350 मिळणार, बरोबर आहे. 350 मला मिळणार. तुमचे 10 पॉईंट होते ना, तुम्हाला 10 पॉईंट आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या 10 पॉईंटचे किती मिळणार, 350 गुणिले 10 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती मिळणार, म्हणजे 3500 रुपये मिळणार, बरोबर आहे. हे टीम रिपर्चेसचं. आता तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन करून सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही हा लेफ्टला एक राईटला आहे, तुम्ही एक लेफ्ट आणि राईट साईडला आहेत. तुमच्या एक लेफ्ट साईडला एक व्यक्ती आहे, राईट साईडला एक व्यक्ती आहे. आता ह्या दोन तुम्ही आय डी लावली. 2 आय डी लावल्यानंतर आता ह्यांनी 500 बिझनेस व्हॅल्यूचं रिपर्चेस आय डी ॲक्टिव्ह केला आणि राईट साईडला 500 बिझनेस आय डी ॲक्टिव्ह केला. आता ह्याचं इन्कम किती तुम्हाला मिळतं लक्षात घ्या, सांगतो. आता हे इकडे असं काढून टाका, ठीक आहे. 500 लेफ्टला 500 राईटला. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला या ठिकाणी सांगितलं ॲक्टिव्ह टीम रॉयल्टी बोनस आहे का नाही, मॅचिंग इन्कम म्हणजे लेवल इन्कम सांगितलं तुम्हाला मी. लेवल इन्कम तुमच्या लेवलनुसार किती असेल. तुमच्या हे दोन्ही लेवल व्यक्ती तुमच्या लेवलला आहेत, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी 8% इन्कम येतं, इकडून तुम्हाला 8% इन्कम येतं. म्हणजे 500चे 8% किती, 8×5 40, म्हणजे 40 रुपये तुम्हाला इकडून येतात, 40 रुपये तुम्हाला ह्या साईडनं येतात. म्हणजे टोटल किती होणार तुम्हाला, 80 रुपये तुम्हाला लेवल इन्कम मिळणार. याच्याबरोबर तुमची 500ची मॅचिंग झाली, तुम्ही 10% वाचणार, तर 500चे 10% किती होणार, 50 रुपये होणार. म्हणजे तुम्हाला हे 50 आणि 80 130 रुपये तुम्हाला या ठिकाणी 500 बिझनेसची मॅचिंग मिळाली, राईट. समजलं एवढं तुम्हाला. आता दुसऱ्या महिन्यामध्ये काय झालं, हे 2च व्यक्ती तुमच्याकडे अजून दुसरं कोणी आलेलं नाही आहे, पण ह्या 2च व्यक्तीनं अजून नेक्स्ट महिन्यामध्ये 500 बिझनेस व्हॅल्यूचं रिपर्चेस केलं आणि ह्या व्यक्तीने पण 500 बिझनेस व्हॅल्यूचं रिपर्चेस केलं, बरोबर आहे. एवढं कळलं तुम्हाला. तर ह्याचं जे इन्कम तुम्हाला मी सांगितलं 130 रुपये, कसलं लेवल इन्कम, हे 40 रुपये तुम्हाला इकडून मिळाले, 40 रुपये तुम्हाला इकडून मिळाले, ही 80 रुपये झाले. परत मॅचिंग इन्कम जे आहे तुम्हाला ते 50 मिळालं, म्हणजे 500चे 10% तुम्हाला 50 मिळाले, बरोबर आहे. किती झाले टोटल मिळून 130 रुपये झाले, बरोबर आहे. परत आता ही जी इन्कम तुम्हाला मी सांगितलं टीम रिपर्चेस इन्कम, ती पण तुम्हाला मिळणार कंपनीच्या 7%. आता उदाहरणार्थ ह्या कंपनीचा उदाहरण सांगतो तुम्हाला मी. आता हे 250 रुपये आला, एक पॉईंट आपण 350 रुपये केलं होतं, मी 150 रुपये ॲव्हरेज पकडतो. 150 रुपये एक पॉईंटचा व्हॅल्यू आला, तर परत तुम्हाला 130 प्लस हे टीम रिपर्चेस 150 मिळणार. तुम्हाला किती झालं टोटल, हे 280 रुपये. म्हणजे 500 बिझनेस व्हॅल्यूच्या मॅचिंगवरती लेफ्टला 500 राईटला 500 बिझनेस व्हॅल्यू 280 रुपये तुम्हाला इन्कम मिळते. म्हणजे हे तुम्हाला सांगितलं टीम रिपर्चेस इन्कम अशा पद्धतीने तुम्हाला मिळते, राईट. आता नेक्स्ट तुम्हाला एकदम 2 मिनिटामध्ये संपवतो सगळं आपलं प्लॅन. आता कार फंड, ट्रॅव्हल फंड, हाऊस फंड आहे, एकदम इझी सांगतो तुम्हाला हे, राईट. आता हे सांगितलं तुम्हाला मी या ठिकाणी ट्रॅव्हल फंड कंपनी टर्नओव्हरचं तुम्हाला 5% मिळतं CTO, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला लाईफमध्ये तुम्ही हा आयडिया आहात, तुम्ही एक लेफ्टला राईटला तुमच्या एका साईडला 1,25,000 बिझनेस व्हॅल्यू आणि दुसऱ्या साईडला 1,25,000 बिझनेस व्हॅल्यू BV
बरोबर आहे. मॅच झाला, तुम्ही कंपनीचे एमराल्ड स्टार बनता, 18% तुम्हाला मॅचिंग इन्कम ह्याची मिळते. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक ट्रॅव्हल फंडवर तुम्ही अचीव करणार. एकदा तुम्ही ट्रॅव्हल फंड अचीव केलं म्हणजे 1,25,000ची मॅचिंग केल्यानंतर तर तुम्हाला काय होतं नेक्स्ट म्हणजे मॅचिंग झालं की त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक 25,000 बिझनेस व्हॅल्यूची मॅचिंग लेफ्टला, 25,000 बिझनेस व्हॅल्यू राईटला झाले की तुम्हाला या ठिकाणी एक ट्रॅव्हल फंड पॉईंट मिळणार. ट्रॅव्हल फंडचा पॉईंट तुम्हाला एक मिळणार या ठिकाणी. बरोबर आहे. आता तुम्ही इथं आहे तुमचे 1,25,000 लेफ्टला, 1,25,000 राईटला बिझनेस व्हॅल्यू झालेला आहे. बरोबर आहे का नाही. मग तुम्हाला 25,000चा एक पॉईंट मिळतो. तर तुम्हाला 1,25,000चे असं 25,000चे तुम्हाला किती पॉईंट मिळणार या ठिकाणी? 5 पॉईंट मिळणार. बरोबर आहे का नाही. लेफ्टला 5 म्हणजे 5 पॉईंट 1,25,000ची मॅचिंग झाली तुम्हाला 5 पॉईंट मिळणार म्हणजे 5 ट्रॅव्हल फंड पॉईंट मिळणार. बरोबर आहे. अशा प्रकारचे तुमचे जेवढे काय पॉईंट मॅचिंग होईल 25,000चं एक पॉईंट मिळतो तुम्हाला. जेवढं काय बिझनेसची मॅचिंग होईल तेवढे तुमचे पॉईंट बनणार. आता ते इन्कम जे कसं मिळतं हे इन्कम तुम्हाला मिळतं कंपनीच्या टर्नओव्हरमधून 5% अमाऊंट काढली जाते आणि ती जेवढे काही ज्यांना पॉईंट आहेत त्यांना इक्वली डिवाइड केलं जातं. म्हणजे तुम्हाला 5 पॉईंट असेल, कुणाला 1 पॉईंट असेल, कुणाला 10 पॉईंट असेल. सेम कंपनीचा टर्नओव्हर CTO डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉईंट कॅल्क्युलेशन केल्यावरती म्हणजे कंपनी टर्नओव्हर 5% अमाऊंट आहे का नाही. म्हणजे इथं 2,000 येते, कधी 3,000 येते, कधी 2,500 येते, राईट ना. तर अशा प्रकारचं पॉईंट व्हॅल्यू येतं. आता ट्रॅव्हल फंड जे काय पॉईंट येईल, जो काय ट्रॅव्हलचा फंडचा पॉईंट येईल, उदाहरणार्थ आता 2,500 रुपये एका पॉईंटची व्हॅल्यू आली ट्रॅव्हल फंडची. तुमच्याला जर 5 पॉईंट असतील तर 2,500 गुणिले 5 25 5 1600 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 12,500 रुपये इन्कम मिळेल ट्रॅव्हल फंडचं. बरोबर लक्षात आलं तुमच्या. अशा प्रकारे तुमचं हे ट्रॅव्हल फंड इन्कम मिळतं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघूया कार फंड आहे. कार फंड पण सेवा ही कंपनीच्या टर्नओव्हरवरून 3% अमाऊंट मिळतं. ह्याला अचीव करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं मग डायमंड व्हावं लागतं की म्हणजे 5.5 लाख बिझनेस व्हॅल्यूची मॅचिंग तुम्हाला बोथ साईड करावं लागते. म्हणजे तुम्ही इकडं आहात बरोबर आहे का. ही लेफ्ट साईडला राईट साईडला तुमची ही मॅचिंग झाली की तुम्ही डायमंड बनता आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला डायमंड बनल्यावरती तुम्हाला याचे मॅचिंग इन्कम, लेवल इन्कम, टीम रिपोर्ट सगळंच मिळतं. त्याच्याबरोबर तुम्हाला कार फंड पण मिळतं. तुम्हाला जे वरी मी सांगितलं त्याचं कार फंड मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला हे ट्रॅव्हल फंड पण कार फंड पण तुम्हाला वरी सांगितलेल्या पद्धतीने मिळतं. त्याच्यानंतर कार फंड पण तुम्हाला कंपनीच्या टर्नओव्हरमधून 3% मिळतं. पण ही मॅचिंग झाल्यावरती काय होतं प्रत्येक 50,000 राईट बिझनेस व्हॅल्यूच्या मॅचिंगवरती तुम्हाला या ठिकाणी एक कार फंड पॉईंट मिळतो. लक्षात आलं तुमच्या. 50,000 बिझनेस व्हॅल्यूच्या पॉईंटवरती एक कार फंड मिळतो. इकडे 50,000 आली, इकडे 50,000 आली, मॅचिंग झाली, तुम्हाला एक कार फंड मिळलं आणि तुम्हाला 2 ट्रॅव्हल फंड पॉईंट मिळाले. कारण 25,000च्या मॅचिंगवर एक ट्रॅव्हल फंड मिळतो ना. बरोबर आहे. 50,000 तुम्हाला एक मिळणार कार फंड मिळतात आणि त्याच्यानंतर 2 तुम्हाला ट्रॅव्हल फंडचे पॉईंट मिळतात. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर काय होतं कंपनीच्या टर्नओव्हरमधून 3% अमाऊंट काढली जाते आणि ती पर पॉईंट जसे तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं तसं पद्धतीने इथं डिस्ट्रीब्यूट केलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता हे असं पद्धतीने तुम्हाला कार फंड मिळतं आणि जी आहे हाऊस फंडची पण असंच मिळतं तुम्हाला. हाऊस फंड जे इन्कम आहे ते कंपनीच्या टर्नओव्हरवरून तुम्हाला 2% मिळतं. ही असंच मिळतं. बरोबर आहे. आता तुम्ही इथे आहात लेफ्टला राईटला, तुम्ही क्राऊन झाले कंपनीचे. क्राऊन झाल्यावरती काय होतं म्हणजे 10,25,000ची मॅचिंग झाली, 10,25,000 बिझनेस व्हॅल्यूची मॅचिंग झाली, BVची मॅचिंग झाली. तर तुम्ही या ठिकाणी क्राऊन म्हणजे अचीव करता आणि तुम्ही हाऊस फंड पण अचीव करता. याच्यानंतर प्रत्येक 1 लाख बिझनेस व्हॅल्यूच्या मॅचिंगवरती म्हणजे तुम्ही इकडे आहात राईट साईड लेफ्ट साईडला राईट लेफ्टला राईटला तुमची जर 1 लाखची मॅचिंग झाली BVची तर तुम्हाला या ठिकाणी हाऊस फंड मिळतं आणि तुम्हाला या ठिकाणी एक हाऊस फंड पॉईंट मिळतो. बरोबर आहे. एक हाऊस फंड पॉईंट मिळतो. आता एक हाऊस फंड पॉईंट मिळाल्यानंतर म्हणजे तुम्ही जर एक हाऊस फंड पॉईंट मिळाला तर तुम्हाला या ठिकाणी 2 जे आहेत ते कार फंडचे पॉईंट मिळणार आणि 4 जे आहेत तुम्हाला ते ट्रॅव्हल फंडचे पॉईंट मिळणार. लक्षात घ्या. कारण 25,000 बिझनेस व्हॅल्यूच्या मॅचिंगवरती एक ट्रॅव्हल फंड मिळतो. इथे 1 लाखची मॅचिंग झालेली आहे म्हणजे तुम्हाला 4 पॉईंट मिळणार ट्रॅव्हल फंडचे. त्यानंतर 50,000 बिझनेस व्हॅल्यूच्या मॅचिंगवर तुम्हाला एक कार फंड मिळतो. इथे तुम्हाला 1 लाखची बिझनेस व्हॅल्यू झाली म्हणजे ते 2 पॉईंट तुम्हाला कार फंडची मिळतील आणि तुम्हाला हाऊस फंडचा 1 मिळेल पॉईंट. बरोबर आहे. एका कंपनीच्या टर्नओव्हरमधून 2% अमाऊंट डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉईंट टोटल नंबर ऑफ हाऊस फंड किती पॉईंट मिळाले तर ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय होणार म्हणजे हे पर पॉईंटनुसार अशा प्रकारचं इन्कम मिळतं. म्हणजे तुम्हाला हाऊस फंडच्या मॅचिंगवर एवढं काय पॉईंट येतो कंपनी टर्नओव्हरवरून आणि अशा प्रकारचं तुम्हाला हाऊस फंडचं इन्कम मिळतं. सगळ्यांना जे काय तुम्हाला प्रत्येक व्यक्तींना जे काय पॉईंट्स आलेले आहेत, कोणाला 10 पॉईंट असतील, जर कोणाला 10,000 एका पॉईंटची व्हॅल्यू असेल, 10,000 एका पॉईंटची व्हॅल्यू आली असेल तर 10,000 गुणिले
10 केलं तर तुम्हाला 1 लाख इथं इन्कम येईल हाऊस फंडची. अशा प्रकारचे तुम्हाला ह्या हाऊस फंड इन्कम पण मिळतो. बरोबर आहे दोस्तो. अजून खूप सारे आपल्या कंपनीचं जे इन्कम प्लॅन आहे ते तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर कंपनीचे या ठिकाणी शॉपीज आहेत. 10,000पासून शॉपी होतात ते 20 लाखापर्यंत शॉपी कंपनीचे आहेत, जे कंपनीच्या टर्नओव्हर मधून तुम्हाला इन्कम देते त्या शॉपिंगच्या माध्यमामधून. त्याच्याबरोबर तुम्हाला नो इन्व्हेस्टमेंट तुमचा हाऊस रेंट कंपनी देते. त्याच्यानंतर तुम्हाला पर मंथ एक सॅलरी पण तुम्हाला देते. अशा प्रकारचे पण आपल्याकडं कंपनीचे फ्रँचायझी आहेत. त्यामुळे तुम्हाला हा जो कंपनीचा जो तुम्हाला मी प्लॅन सांगितलेला आहे याच्याबद्दल काही डाऊट्स असेल, काही क्लॅरिटी तुम्हाला अजून करायची असेल तर माझा नंबर तुम्हाला वर दिलेला आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे, दिसतोय की तुम्ही प्लीज मला काय करा, या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट मला करा आणि तुमचं जे काय डाऊट्स असेल ते मी क्लिअर कराल. तर आपण आता व्हिडिओ संपूया. ऑल इज वेल, जोवेल लीडर्स.